पहिला बॉल अकू टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झालाय पुढे सरसावत घेण्याचा प्रयत्न मात्र पहिल्याच बॉल हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न या बॉलवर मात्र पंचांचा इशारा येतोय फलंदाज बाद होईल तर थोडासा दबाव जाणवत होता पहिल्या षटकामध्ये चाचपडताना पाहायला मिळाला आणि हेच तर चित्र सध्या आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतोय जिथे प्रथमेचा हा चेंडू तितकासा लक्षात आलेला नव्हता राईज झाला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅटची हलकीशी कट घेतली विकेट किपरने बाकीचं काम पूर्ण केलेलं आहे आणि इथे फलंदाज बाद झालाय विकेट गेल्यानंतर नवीन ठेवलेलं आहे आणि दुसरं षटक एव्हाना सुरू झालंय पुढे होता चेंडू हा फॉली लॉंग ऑनला आणि तिथे पहिला चौकार टिंगरे सरकार चषक मधला हा ऑल इंडिया ओपन पोहापचा पुढे 11 वरती आहे आखूड टप्प्याचा चेंडू इथे खूप चांगली संधी होती अप्पर कट डीप कव्हर पॉइंटला एक शानदार चौकार अतिशय जबरदस्त कलात्मकता आपण बघू शकतो स्क्रीनवरती 4 धावा 3 चौकार या षटकामधून आलेत इम्प्रोव्हायझेशन हा शब्द भरपूर महत्त्वाचा राहतो यस इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉफ्टेड स्ट्रेट वंडरफुल शॉट फॉर 6 रन्स कमाली होता यावेळेस उजव्याच्या बाहेर फुल टॉस होता हा परंतु अगोदरच त्याने मन तयार केलं होतं बघितलं नव्हतं इथे आणि पहा मागे वळून बघितला आता तर ओम पांडेचा खेळ उद्ध्वस्त झाला होता एक मोठा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे यस उंच फटका लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा इथे मिळतील संगू पाटीलचं स्वागत केलं 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि त्यावर दिलेले उत्तर होतं स्वॅग से नाही षटकाराने व्हाईल तुझं स्वागत आणि त्यानंतर पहा स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार आणि हा षटकार मात्र आता खूप चांगला आकार देणारा षटकार राहिला या डावारेथॉनमध्ये धावायचे तसेच धावतायत यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपतोय आणि बरोबरच 3ऱ्या विकेटचं पतन होतंय फलंदाज बाद 48 दरोडा टाकलाय वाह सुंदर फटका लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर माता अलॉंग दी कार्पेट चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे आणि आता चोरी पकडली गेली फलंदाज होईल बाद धक्का चौथा बसेल धावबाद पण जिथे धावांची गरज कडे किती मोठी ब्रँडेड बॅट आहे याला महत्त्व नाहीये क्रिकेटमध्ये त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती धावा काढता हे भरपूर महत्त्वाचं राहतं आणि तेच अगदी मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलं जेव्हा जेव्हा संधी मिळाली ती संधी त्यांनी अक्षरशः उचलून धरली त्याचं सोनं केलं मात्र या वेळेला थोडासा उशीर झाला फुल टॉस बॉल इथे मोठा फटका 6 धावा मिळतील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून शेवटच्या षटकामध्ये धावांचा महापूर तुम्हाला एकट्याला चालावं लागतं आणि आता ती संपूर्ण सूत्र डावाची आपल्या हातात घेतली आणि शेवटच्या षटकामध्ये हा फुल टॉस मिळाला ज्यावर षटकाराला क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न चांगले केले मात्र ही धावसंख्या मोठी नसते किंवा छोटी नसते मात्र 69 बनल्यात पहिल्या डावाचा लेखाजोगा फलंदाजांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली ओम पांडेने 14 बॉलमध्ये 28 काढल्या 200 धावांचा 200चा स्ट्राईक रेट त्याचा होता मात्र त्यानंतर तो धावबाद झाला दुर्दैवीरित्या विकी दासने आज खातं उघडलेलं नाहीये प्रथमेश राठोडने त्याला बाद केलं त्यानंतर मात्र गोलंदाजांचं जर आपण पृथक्करण पाहिलं प्रथमेश राठोडने 2 षटकं टाकली आहेत 12 धावा खर्च केला इकॉनॉमी 6चा राहिला 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये लखन गावडेचं 1 षटक थोडासा महागडा राहिला 14 धावा त्यांनी खर्च केल्या विकेट मिळालेली नाहीये एसकेने 2 षटकं टाकली 25 धावा खर्च केल्या त्याच्याही खात्यामध्ये विकेट नाहीये आणि संगू पाटीलने 1 षटक टाकले भरपूर महागडा राहिला 17 धावा त्यांनी खर्च केल्या 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे 36 बॉलमध्ये 70 बनवायचे आहेत मात्र बनवल्या जातील का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये मिळणार आहे कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा टिंगरे सरकार चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम याची देही याची डोळा आणि जसा हा सामना आपण अनुभव धावा रोखायचा असेल तर गोलंदाज कोण आहेत सांगा आमच्यात बॅटिंग लाईनमध्ये बबलू पाटील आहे आसिफ शेख कुणाल खोंड अक्षय तावरे बॉलिंगमध्ये नजीर शेख आहे दिसतोय मात्र 2 चेंडू तर टाकायचे आडव्या बॅटने लपेटला आणि आता चेंडू पाठवून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 1 टप्पा घेत असताना सीमारेषा पार खणखणीत टिंगरे सरकारचे वाह इथे चांगला चेंडू आहे कड बाहेरची आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विठ्ठल चव्हाण बाद मोठा धक्का मोठा फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला पांडे ओटी विकेट ओ समोर लॉफ केलाय लॉंग ऑफचा खेळाडू येईल मात्र चेंडूने वळण घेतलंय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आल्या आकाशच्या बॅट मधून तडाखा मुख्य आयोजक म्हणून सातत्याने चर्चेत राहणारे मात्र या वेळेला मैदानाच्या आतमध्ये
आकाशच्या विरोधात प्रथमेशने आक्रमण केलंय. मागच्या 5व्या षटकातला पहिला चेंडू ओ समोर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि अखेर प्रथमेश राठोडचा खेळ संपलाय. वड कॅच, स्पायडरमॅन कॅच पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतोय. प्रथमेश बाद. निश्चित महत्वाचे विकेट, ज्या विकेटकडे आस लावून राहिले होते स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी. प्रथमेश राठोड मैदानामध्ये असेपर्यंत निश्चित गब्बर 11 सोलापूरला मागे ढकलणं शक्य नव्हतं आणि हा चेंडू लॉफ्ट पवार. यस, कडक शॉट मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि बाद होईल संदीप पवार. रवी गोहिरतला दुसरा यश. आज डबल धमाका रवी गोहिरत कडून. 53 वरती 3 गब्बर 11 सोलापूर. मनोज माने, मनोज साठी हा चेंडू. वा, अजून एक वेळा बॅटची कड आल्या पावली परत पाठवलाय. रवी माने या वेळेला पहिल्या चेंडूवर बाद होतोय आणि लगातारचा दुसरा धक्का. 17 धावांचं 6 चेंडू 17. यावेळेस परत एकदा उचललाय चेंडू. हलकासा ग्लान्स केला चेंडूला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे मागे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतात 4 धावा. अतिरिधा मनस्थितीमध्ये होता लास्ट मोमेंटला बॉल, मात्र त्यावर हा नशिबाचा चौकार, कारण क्षेत्ररक्षक थोडासा लेट पोहोचला डीप स्क्वेअर लेगला आणि त्यामुळे ते 4 धावा मिळालेल्या आहेत. तर 6 मध्ये 17ची गरज होती. चौकार आलाय मात्र आता 5 चेंडू 13 धावा म्हणजे सामना नरेश्वर दोलायमास आकाशचा. या वेळेला ऑन साइडला तडाका. क्षेत्ररक्षक आहे, सोडणार नाहीये चेल. फलंदाज आकाशचा संपेल खेळ. 5वा धक्का. 57ला 5. आकाश चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा आपण बघू शकतो उंचावर टोलवलेला हा फटका आणि खूप सुंदर झेल, कारण क्षेत्र सीमारेषा तिथून पाठीमागं फार तर 6 इंचावरती असेल. क्रम करावा लागेल इथे. यस, लेंथ बॉल. उजव्याच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायचंय. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून वेगानं झेपावतोय चेंडूकडे. 2 धावा एवढा पूर्ण होतील. फक्त 2 धावा. थ्रो खराब आहे आणि चुका पाठोपाठ चुका. इथे धावा मिळतील 4. आता आम्ही बघणार आहोत की धावा मिळणार आहे 6 की अजून किती. निश्चित तयार झालाय. उभ्याची कड. यष्टीरक्षकाने टिपलाय झेल. मोक्याच्या क्षणी फसलेला फटका, डोक्याला लावलेला हात आणि आता फलंदाज बाद झालाय. 66 या धावसंख्येवर असेल. एवढ्या वेळा हा सामना इकडून तिकडून इकडं पलटतोय, उलटतोय आणि काय कमाल घडते या मॅच मध्ये. इथे प्रेक्षकांची गोष्ट मात्र खूप अवघड आहे. आता ही मॅच बघणं ही सुद्धा गोष्ट खूप अवघड आहे. यस, फटका खेळलाय मिड विकेटला. गॅप तिथे मोठा आहे. क्षेत्ररक्षक समोर येतोय, अडवतोय. 1 धावेवाना पूर्ण होते. दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल आणि थ्रो अगदी शांतपणे सावकाश आलेला आहे. आता अखेरची 3री धाव काढणं. इथून पुढे दुरापास्ता आहे आणि मला वाटतंय बॉल गॅदर्ड केला जाईल. इथे डेड देखील होईल आणि अखेर हा सामना जिंकला स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी संघानं. करत असतो, मात्र त्या दबावाला न झुगारता आकाश झाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, आपलं षटक पूर्ण केलं आणि आपल्या संघाला 1 धावेने हा सामना जिंकून दिला.